हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तयारी वगैरे करून आम्ही निघून जातो कॉलेजमध्ये जायसाठी. इतक्यातच रस्त्यामध्ये भेटून जाते आम्हाला ट्रॅफिक पोलीसवाले. हे मला घेऊन येते स्टेशनरीमध्ये. हिला कानातले घ्यायचे होते तर घ्यायला गेलो होतो तर फक्त एकीसाठी कानातले, पण आम्ही दोघी पण कानातले घेऊन घेतो. आमच्यासारखे तुम्ही पण असेच करता का? यांना असं पाहून तर मला माझ्या पूर्ण ग्रुपची आठवण आली. कॉलेजमधलं पटापट काम खतम करून आम्ही निघून जातो क्लासला जायसाठी. A few moments later. क्लास वगैरे खतम करून आम्ही निघून जातो सरकारी दवाखान्यात जायसाठी. इकडे ह्या काकू तर मस्त थैला पकडून जात होत्या. हा आहे आमच्या विहोपूच्या ग्रामीण रुग्णालय. पण काकाचा दवाखाना 4 वाजता चालू होते ना आम्ही 3 वाजताच गेलो होतो. मग आम्ही एका झाडाच्या खाली सावलीमध्ये बसून जातो. मग आम्हाला लागली होती भूक तर आम्ही टाइमपास खाणं चालू करतो आणि पाणी प्यायसाठी सरकारी दवाखान्याच्या अंदर येऊन जातो. इकडे तर दवाखाना चालू पण झाला होता. मग मी पण चालली जाते लाईन मध्ये लागासाठी. आणि हे आजीबाई तर नुसती घाईच करत होती. मी तर दवाखान्यात फक्त खोकल्याच्या औषधासाठी आलो होतो आणि घरी जाण्यासाठी निघून जातो. शॉर्टकटच्या चक्करमध्ये आम्हाला इकडे पहाड उतरा लागते तर कधी काळे कचऱ्यातून जावं लागते. हा आमच्या भिवपूर रेल्वे स्टेशन. आम्ही पण इथं फोटो व्हिडिओ काढायला लागून जातो. इकडे आम्हाला शॉर्टकट पडून जाते भारी. आणि हे तर कासवापेक्षा पण हळूहळू चालत होती. ते कसं आहे, नजर हटेल दुर्घटना घटवायला काम होतं इथं. आजसाठी एवढंच, भेटून नंतरच्या ब्लॉगमध्ये. अशाच नवीन ब्लॉगसाठी फॉलो करायला विसरू नका. बाय.